मला मला आपली नंतर ही चर्चा खूपच लांबत जाईल, पण मला वाइंड अप करताना तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला असं नाही वाटत कुठे की महाराष्ट्रामध्ये सध्या इतिहासावरच खूप जास्त चर्चा होते की अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं अनेक गोष्टींकडे रिव्हिजिट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्येच जास्त वेळ जातोय कुठेतरी, त्याच्यावरच जास्त अवलंबून राहिलं जात आहे, राजकारण असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, सामाजिक जीवन असेल, त्याच्यामध्येच लोक जास्त रमलेत. म्हणजे अभिमान असणं वेगळं आणि त्याच्यामध्येच सगळं गुंतून राहणं हे वेगळं, हे जास्त होतं आणि त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्याला आज बघायला मिळतात कुठे. बरोबर आहे, मला तुझं 100% मान्य आहे. असं म्हणतात की स्वतःच्या इतिहासाचा अभिमान बाळगला पाहिजे, इतिहास समजून घेतला पाहिजे, पण त्या इतिहासाचं ओझं जर होऊ दिलं ना तर आपण त्या इतिहासाखाली गुदमरून मरतो आणि वर्तमानाचा आपल्याला विसर पडतो. तेच महाराष्ट्रात होतंय. या लोकांना वर्तमानातल्या ज्या समस्या आहेत त्याच्याशी देणं घेणं नाही किंवा त्या सोडवायचे. अरे ते शेतकरी रोज 8 आत्महत्या करतायत. परवा तर पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हल्ली बातम्याही येत नाहीत, बघितलं का तुम्ही? हल्ली पेपरमध्ये बातम्याही नाहीत. रोज 8 म्हणजे महिन्याला 240 म्हणजे वर्षाला किती झाले बघा. आणि हे 1995 पासून आत्महत्या करतायत. तुम्ही पी साईनाथचं लिखाण वाचा याबद्दलचं. शेतकरी महिलांची वाईट अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये, दलितांची वाईट अवस्था आहे, आदिवासींची वाईट अवस्था आहे. आता महाराष्ट्राचा हा जो नवा काय जनसुरक्षा कायदा येणार आहे तिथं नवी हुकुमशाहीच आहे. खूप गंभीर समस्या आहेत महाराष्ट्रातल्या. व्यापाऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत. त्या MIDC मध्ये व्यापारी खंडणीखोरीच्या तक्रारी करतात, हे मुख्यमंत्र्यांनीच मध्ये सांगितलं. महाराष्ट्राची सगळी व्यवस्था जी सिस्टीम जी आहे ना ती सडलेली आहे, लक्षात घ्या. आणि हे प्रश्न सोडवणं इनके बस की बात नाही आहे. ह्यांना नाही होणार. म्हणून हे औरंगजेब खोदून काढतात, मग कोणती सालियन दिशा सालियन खोदून काढतात. आणि मला वाटतं इतिहास समजून घेतला पाहिजे. मी अनेकदा इतिहासाच्या पर्स्पेक्टिव्हमधनं बघितलं. एक्झॅक्टली. मी अनेकदा इंटरव्ह्यू घ्यायला जातो, म्हणजे पत्रकारांचे वेगवेगळ्या जॉबसाठी घेतलेत आत्तापर्यंत. मी एक प्रश्न विचारतो त्या मुलांना, तरुण मुलं जी येतात, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं आहे का आणि शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं आहे का? आयुष्यात मला या इंटरव्ह्यूमधून एवढा मोठा धक्का बसला आहे, 90% मुलांनी वाचलेलं नसतं. तुम्ही जर शिवाजी महाराज वाचले नाहीत आणि महाराष्ट्रातले युगपुरुष बाबासाहेब आंबेडकर वाचले नाहीत तर आयुष्य काय आहे? मला हे कळत नाही खरंच आयुष्य काय. तुम्ही ग्रॅज्युएट झालेली मुलं आहात, सुशिक्षित मुलं आहात, बाकी सगळं तर वाचाच, पण वाचन लोक करत नाही. माझं म्हणणं ठीक आहे बाबा, वाचन करत नाहीत. नवीन तरुण पिढी इंटरनेटवर सगळं मिळवते, पण ते व्हॉट्सॲप नावाचं जे एक आलं आहे ना, व्हॉट्सॲप नावाचा रोग म्हणतो मी त्याला, रोग आला आहे, त्यालाच बळी पडलेत बहुतेक. खोटा इतिहास. माझं म्हणणं आहे, मला असं वाटतं की हे जर सुधारायचं असेल ना तर कुणावर विश्वास ठेवायचा हे आपण निश्चित केलं पाहिजे. म्हणजे आता इतिहासकार आहे, जयसिंगराव पवारांसारखा इतिहासकार आहे, राम गुहासारखा इतिहासकार आहे. मी काय ज्ञानी माणूस नाही, मी काय विद्वान नाही, मी पत्रकार आहे. मला जर कोणत्याही गोष्टीतलं काही जाणून घ्यायचं असेल तर मी एक यादी बनवलेली आहे माझी, की या क्षेत्रातला ज्ञानी माणूस कोण आहे ज्याच्यावर विश्वास टाकावा, जो मला खरं उत्तर देऊ शकेल किंवा जो मला खरं उत्तर शोधायला मदत करेल. ती माझी आयुष्याची सिस्टीम आहे. मी त्यांच्याकडे जातो. आपली ज्येष्ठ मंडळी असतात, ज्येष्ठ पत्रकार असतात, त्यांना फोन करतो. आणि क्रेडिबिलिटी असलेले असे पत्रकार मला माहिती आहेत कोण आहेत. तुम्हाला माहिती नसेल, एक विद्याधर नाते नावाचे पत्रकार आहेत. आता टाइम्स ऑफ इंडियामध्ये अनेक वर्ष रिपोर्टरच होते ते, 30-40 वर्ष. अजूनही फेसबुकवर पोस्ट लिहितात, इंग्रजीमध्ये लिहितात. आणि तुम्ही बघा ते काय लिहितात, किती सविस्तरपणे लिहितात. अशी खूप माणसं महाराष्ट्रात आहेत, खूप माणसं ज्यांची नावही तुम्हाला माहीत नसेल. शेतीविषयी तज्ज्ञ आहेत, इतर विज्ञानाविषयी बोलणारी माणसं आहेत, आयुष्य घातलेली माणसं आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्यांच्याशी जोडून घ्या, तुमचं सुद्धा आयुष्य समृद्ध होईल. आणि तू जे म्हणालास इतिहास, बरोबर आहे, इतिहास समजून घेतलाच पाहिजे. आपला इतिहास कळला पाहिजे, आपल्या इतिहासातल्या गडबडी कळल्या पाहिजेत. म्हणजे हेही कळलं पाहिजे, पेशवाईमध्ये पहिला जो बाजीराव होता तो कर्तबगार होता, दुसरा बाजीराव होता तो पळून गेला शेवटी. तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय उपद्व्याप केले. पेशवाईमध्ये अत्याचार किती झाले हेही आपल्याला माहीत व्हायला पाहिजे. आणि पेशवे छत्रपतींचे कोण होते तुम्हाला हे माहिती आहे का? पेशवे हे छत्रपतींनी नेमलेले सेवक होते, हे लक्षात घ्या. हा महाराष्ट्राचा इतिहास सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. पण तो उकरून करण्यात आता काय मतलब आहे? ते लोक AI ती आपली सुनीता विल्यम्स आली खाली, आणि आपण इथे अकबर आपला औरंगजेबाची कबर उकरून काढतोय.
ते चायनावाले AI मध्ये घुसायला लागले. तो ग्रॉक आला एक. हा, आपला इंडियन AI आहे नाही, मला वाटतं आहे का कोणी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडियामध्ये तयार झालेलं नाहीये, हे लक्षात घ्या. विज्ञान भराऱ्या घेत आहे आणि आपण इतिहासाच्या कबरीमध्ये जातोय. जे राष्ट्र अशा प्रकारे इतिहासामध्ये घुसतं आणि गुदमरून जातं ते त्या राष्ट्राला काही भवितव्य नसतं, असं अनेकांनी सांगितलेलं आहे. मी कशाला सांगितलं. पण तुम्हाला एक गोष्ट शेवटी सांगतो, संपवतो. नॉम चॉम्स्की नावाचा मोठा विचारवंत आहे, त्याचं वाचा यार. त्याची खूप छान डॉक्युमेंटरी आली आहे. हां, आणि त्याचं वाचा. तो आता त्याची वाचा गेली आहे, जिवंत आहे तो अजून, पण तो खूप असा 90च्या पलीकडे गेलाय. आणि पण त्यांनी ज्या प्रकारे मीडियाचं बाजारीकरण झालंय यावर खूप सुंदर लिहिलेलं आहे. तो लिंग्विस्टिक्सचा मुळात प्रोफेसर आहे. तर त्यांनी असं सांगितलं की होप इज अ गुड स्ट्रॅटेजी. तो होप इज अ गुड वे ऑफ लाईफ म्हणत नाही. तो म्हणतो आशावादी असणं ही उत्तम रणनीती आहे, हे लक्षात घ्या. आशावादी असायला पाहिजे, पण ती रणनीती आहे. निराशेला आयुष्यात जागा देऊ नका. आशावादी असणं हीच आपली स्ट्रॅटेजी आहे. कौटुंबिक आयुष्यात सुद्धा, सामाजिक आयुष्यात सुद्धा आशावादीच राहायला पाहिजे. हा समाज कितीही खराब असला तरी तो एक दिवस बदलणार आहे. आणि ही दृष्टी ज्यांनी ठेवली ना, त्यांचं स्वतःचं आयुष्य समृद्ध झालं आणि ते आयुष्यात काहीतरी करू शकले. मला असं वाटतं आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. एक दिवस असा येईल ज्या दिवशी हे सगळं बदलेल. इथले राजकारणी सुद्धा बदलतील आणि हा जो निष्प्राण झालेला समाज आहे त्याच्यामध्ये जान येईल असं मला वाटतं.